टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। आज हायकोर्टामध्ये सुनावणी होती, सुप्रीम कोर्टाने फटकारल्यानंतर आज सुनावणी होती, काय सांगा? काय बरं या विषयावर खरंच बोलायला नको आपण आज, कारण आपण आज इथे शेतकऱ्याचा मुलगा म्हणून आलो, त्यामुळं बोलायलाच नको. परंतु हे होणारच होते, हे कोर्टात जाणारच होते, आरक्षण टिकून देणारच नव्हते. म्हणूनच आम्ही आमच्या हक्काचं माहिती आणि त्याच्यावरतीच आम्ही ठाम. परंतु खरंच सांगतो कोणा मी शेतकऱ्याचा पोरगा म्हणून आलो, त्यामुळं आजचे दिवस मी या विषयावर बोलत नाही, उद्या त्याला आरक्षणावर बोलत. आज मात्र शेतकऱ्याची कर्जमाफीच झाली पाहिजे, पूर्ण मुक्तीच झाली पाहिजे, यावरतीच मी ठाम आहे. तुम्ही सगळ्या अध्यक्षांना एक तारीख द्यायचं सांगितलेलं आहे. महाराष्ट्र शेतकऱ्याच्या नेत्या अध्यक्षांनी तारीख द्यावी, त्या दिवशी महाराष्ट्र बंद करू. परंतु याचं पुढाकार कोण करणार आहे? आता बच्चू भाऊंनाच माझ्या मी केलं असतं, जबाबदारी मी केलं असतं फोन करून, पण माझ्या सगळे ओळखीचे नाही, सगळे ओळखीचे नाहीत. एखादा विचारलं तर नाराज होत असते. त्यामुळे भाऊंनी, बच्चू भाऊंनी किंवा त्यांच्या संघटनेच्या कोणीतरी अध्यक्षांनी इथं यावं, स्वतःहून सगळ्याला फोन लावावं, सगळ्याला स्वतःहून, आणि एक डेडलाईन ठरवा, इतक्या तारखेच्या आत कर्जमुक्ती शेतकऱ्यांची करा. योग्य संधी आता सगळ्या शेतकऱ्याच्या संघटनेच्या अध्यक्षांना, गोरगरीब शेतकऱ्याला न्याय मिळवून द्यायची संधी आहे. कोणाला? सगळ्या शेतकरी संघटनेच्या अध्यक्षांना. हीच योग्य वेळ आता हातोडा मारायची. त्यांनी एक डेडलाईन ठरवावं की या तारखेपर्यंत सगळे अंमलबजावणी करा, नसता आम्ही शांततेत पूर्ण राज्य बंद करणार. आम्ही त्याच्यात 100% मग सहभागी. बच्चू कडूंची तब्येत खालावली म्हणून अखेर आज दिव्यांग बांधवांनी मंत्रालयावर मोर्चा काढला, परंतु पोलिसांनी बळजबरीने त्यांना वाहनामध्ये घेऊन दिलेलं आहे. पोलिसांनी म्हणण्यापेक्षा देवेंद्र फडणवीस साहेबांनी दहशत, दाब दडाव ही दबावानं थांबवलं पाहिजे. नेमकी गोरगरिबांची भावना काय? इतकं भावना शून्य महाराष्ट्रातल्या मुख्यमंत्र्यांनी वागू नये शेतकऱ्यासाठी. कारण किती कष्ट करावं लागते, फक्त शेतकऱ्याच्या मायबापाला माहिती, किती राबावं लागतं, किती शेतीत त्रास. उत्पन्न झाल्याच्या नंतर त्या मालाला भाव नाही, त्याच्या डोळ्यातलं पाणी पुसायला शेतकऱ्याच्या पोनी नाही. मग जर एखादा माणूस पुढवून आंदोलन करणार असला बच्चूभाऊ सारखा, तर अशा ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी उलट मोठं मन दाखवून जेवढ्या तुमच्या शेतकऱ्याच्या मागण्या सगळ्याची अंमलबजावणी करतो असं देवेंद्र फडणवीस साहेबांनी जाहीर म्हणायला पाहिजे. मग त्याला शेतकऱ्यांचा कैवारी असणारा, शेतकऱ्यांवरती माया करणारा मुख्यमंत्री म्हणलं जातं. वातावरण दूषित करणं, तरी दखल न घेणं, माणूस मरायला लागला तरी दखल न घेणं, याला मुख्यमंत्री नाही म्हणा. भाजपचे अनेक मंत्री म्हणताय की आम्ही आश्वासन दिलेलं आहे 5 वर्षात आम्ही कर्जमाफी. अरे 5 वर्षात असते का कुठं? 5 वर्षात माणसं मेल्यावर करता का? असं नसतं. न्याय करताना आपल्याकडे एक शेतकऱ्यांनी जबाबदारी दिली राज्याच्या प्रमुखाची, आणि ते प्रमुखत्व आपण निभवत असताना मुख्यमंत्री म्हणून न्याय मात्र शेतकऱ्यांच्या समाधानकारकच झाला पाहिजे. त्यावेळेस कुठंतरी वाटतं हा मुख्यमंत्री आपला आहे. शेतकऱ्याला असं कधी वाटलं नाही पाहिजे की हा माणूस आपला नाही. कधी कुठल्याही, आता देवेंद्र फडणवीस साहेब, प्रत्येक शेतकऱ्याला वाटलं पाहिजे हा माणूस माझा आहे, देवेंद्र फडणवीस माणूस माझा आहे, मुख्यमंत्री माझा आहे, आमचे प्रश्न तातडीनं मार्गी काढतो, असं वाटलं पाहिजे. शेतकऱ्यांना कधी वाटलं नाही पाहिजे किंवा हा आपले कामं करत नाही, अशी भूमिकेत शेतकरी कधी गेला नाही पाहिजे. आणि एकदा जर शेतकरी नैराश्यात गेला, सरकार कामं नाही करत नाही, तर परिस्थिती अवघड होईल. शेवटचा प्रश्न, दिव्यांगांना खरंच 1500 रुपये मानधन हे कमी आहे? कामच नाही करता येत त्यांना. दिव्यांगाला काय काम करतात? काहीच. तुम्ही कुठं उडीतात? 1500 काय होत आहे आज? काहीच होत नाही. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.